हॅलो हॅलो. चला, आवाज येतोय? हॅलो विद्यार्थी मित्रांनो. बघा, मध्यंतरी काहीतरी प्रॉब्लेम्स मुलं आपले लेक्चर्स रेग्युलर आले नाही. पण मी जेवढ्या काही चालू घडामोडीचे लेक्चर्स आपले राहिलेले आहेत ते तुम्हाला मी डे बाय डे एक एक दिवसामध्ये 2-2, 3-3 दिवसाचे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल करून देईल. बघा, 12 तारखेपासून आपले लेक्चर झाले नाही. 11 तारखेचं लेक्चर तुम्हाला अवेलेबल आहे. आज आपण 12 तारखेचं लेक्चर्स बघणार आहे. या दिवशी काय काय घडामोडी झाल्या हे आपण डिटेलमध्ये बघणार आहेत. चालेल, जास्त वेळ न घेता करूया सुरुवात. बघा, 12 तारखेला ज्या काही घडामोडी होत्या त्यावर आपण काय करणार आहे, चर्चा करणार आहेत. रोजच्या रोज आपण किती घडामोडी बघत असतो? रोजच्या रोज 15 घडामोडी, आणि त्यामध्ये जे काही महत्वाचे ऑनलाईनर प्रश्न असतात यावर आपण काय करत असतो, चर्चा करत असतो. बघा, आपली टेस्ट सिरीज आलेली पोलीस भरतीसाठी 100 रुपयामध्ये 100 पेपर 100 दिवसाच्या व्हॅलिडिटीसह तुम्हाला भेटतील. लेवल 2 आणि लेवल 3 लवकरच अपलोड होईल. ही टेस्ट सिरीज तुम्हाला जर जॉईन करायची असेल पोलीस भरतीसाठी तर कशी कराल? विश्वास अकॅडमी ऍप डाउनलोड करा, इथं रजिस्टर करा. रजिस्टर केल्यावर इथं टेस्ट सिरीज दिसते. हे कलर आपोआप चेंज कसं होते? टेस्ट सिरीज दिसते. या टेस्ट सिरीज वर क्लिक केल्यावर तुम्हाला एक ऑप्शन ओपन होईल. ह्या पेजवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर बघा, इथं पे ऑनलाईन दिसेल, इथं क्लिक करा. हे 4 ऑप्शन ओपन होतील. इथे युपीआय वर क्लिक करा. इथं तुमचा युपीआय आयडी टाका आणि पेमेंट करा. तुम्हाला पेमेंट होईल. आणि त्यानंतर फ्री टेस्ट सिरीज आपल्या असतात प्रत्येक रविवारी. तुम्हाला इथे शेड्यूल दिसेल. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला प्रत्येक रविवारी दुपारी 12 वाजता 12 ते 1:30 मध्ये फ्री टेस्ट सिरीज असते. प्रत्येक रविवारी ती तुम्ही सोडवू शकताय. आले लक्षात? तर ही आहे थोडीशी माहिती पोलीस भरतीसाठी. चला पुढे जाऊया. आजचा पहिला प्रश्न तो बघूया. मला प्रश्न काय म्हणतो की अलीकडे सरकारने ई नाम वर किती नवीन कृषी उत्पादनांच्या व्यापाराला परवानगी दिलेली आहे? आलं लक्षात? आता ई नाम 12, 10, 14 काय किती नवीन कृषी उत्पादन व्यापाराला काय दिलेली आहे? परवानगी दिलेली आहे. याचं उत्तर काय असणार आहे? तर तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. त्या पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे 12, नंतर 10, नंतर 14. तर याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 10 असणार आहे. महत्वाचे पॉईंट बघा. भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार, आता याचा फुल फॉर्म काय आहे? भारत सरकार इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी उत्पन्न, इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजार प्लॅटफॉर्मवर व्यापार करायच्या कृषी वस्तूंची यादी वाढवलेली आहे आणि त्यात 10 नवीन कृषी वस्तूंचा काय केलेला आहे? समावेश केलेला आहे. पुढे बघा, 10 नवीन वस्तूंचा समावेश करून सरकारने एकूण 231 कृषी वस्तूंना ई नामवर व्यापार करण्यास मान्यता दिलेली आहे. हे थोडस रॉंग आहे. आता बघा, आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत सरकारने एकूण टिंबटिंब कृषी वस्तूंना ई नामक व्यापार करण्यास मान्यता दिलेली आहे. तर सध्याच्या घडीला त्या किती कृषी वस्तू आहेत? 231 वस्तू आहेत. यामध्ये किती नवीन ऍड झाले? 10 वस्तू ऍड झालेल्या आहेत. हे एक आपल्या डोक्यामध्ये लक्षात ठेवा. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो. प्रश्न क्रमांक 2. 2025 ची फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम स्पर्धा अलीकडे कोठे सुरू झालेली आहे? फ्रान्स, इटली, जर्मनी यापैकी नाही. तर कुठे सुरू झालेली आहे? कुठली? 2025 ची फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँड स्पर्धा ही जर्मनी, बरोबर आहे. हा जर्मनी. भारतात परभणी आणि जगात जर्मनी. आलं लक्षात? हे जर्मनीला सुरू झालेली आहे. आता जर्मनी म्हणलं तर जर्मनी जगाच्या नकाशावर कसं दिसतो? बरोबर आहे. हा जगाचा नकाशा आहे. या नकाशामध्ये इथं काय आहे? हा जो फ्लॅग तुम्हाला दिसतोय, हा झेंडा, हे काय आहे? जर्मनी आहे. आलं लक्षात? जर्मनी आहे. इकडे पोलंड आहे. आलं लक्षात? हे जर्मनी असल्याच्या नंतर बघा, इकडं फ्रान्स आहे, बरोबर आहे. लंडन आहे. इकडे तुम्हाला देश दिसत आहेत. ओके, पोलंड आहे. ओके, हाँगकाँग आहे. आता बघा, जर्मनीची राजधानी काय आहे? जर्मनीची राजधानी आहे बर्लिन. चलन काय आहे? युरो. आणि राष्ट्रपती कोण आहे? फ्रँक वॉल्टर स्टाईनमेयर. हे कोण आहेत? त्यांचे राष्ट्रपती आहेत. जर्मनी बद्दल आपल्याला एवढं माहिती असावं. आलं लक्षात? आणि तिचा मॅप कसा आहे हे आपल्या लक्षात यावं. चला पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की कोणत्या राज्याने अलीकडे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना अंतर्गत मोठा उपक्रम राबवलेला आहे? काय? बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत मोठा उपक्रम राबवलेला आहे. लडाख आहे, ओडिसा आहे, उत्तराखंड आहे. आलं लक्षात? यापैकी नाही. याचं उत्तर काय आहे? ओडिसा. ओडिसा या राज्याने काय केलेला आहे? बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत मोठा उपक्रम राबवलेला आहे. आता ओडिसा म्हणलं तर ओडिसाचा मॅप कसा दिसतो? आपल्याला बघायचा आहे. भारताचा हा मॅप आहे आणि भारताच्या या कोपऱ्यावर तुम्हाला इथे दिसत असेल हे काय आहे? ओडिसा आहे.
आलं लक्षात? ओडिसा आहे. मग ओडिसा या प्रकारे पसरलेला आहे. ओडिसाची राजधानी काय आहे? भुवनेश्वर. मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन चरण मांझी. आणि राज्यपाल कोण आहेत? डॉक्टर हरिबाबू कंबमपती. हे कोण आहेत? ओडिशाचे काय आहेत? राज्यपाल आहेत. आलं लक्षात? आता ओडिसा आपल्या आता पंतप्रधान कोण? तर भारताचे पंतप्रधान तुला माहित नाही का रे? आलं लक्षात? तर पंतप्रधान आपल्याला माहिती असो. आता ओडिसा हे राज्य आलं तर ओडिसावर वन लाईनर प्रश्न काय काय बनतात यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर बघा, ओडिसामध्ये महिला उद्योजकांसाठी विशेष औद्योगिक पार्क उभा करण्याची नीती आयोजनाच्या पहिल्या आर्थिक आरोग्य निर्देशांकात ओडिसा अव्वल. अरे बघा, याच्यामध्ये 2 मध्ये 1 झालेला आहे. बघा, ओडिसाने महिला उद्योगांसाठी विशेष औद्योगिक पार्क उभारणार. बरोबर. इथून दुसरा पॉईंट तयार होतो. नीती आयोगाच्या पहिल्या आर्थिक आरोग्य निर्देशांकात ओडिसा अव्वल स्थानावर आहे. नेक्स्ट पॉईंट, ओडिसामधील कोणार्क येथे खाण मंत्रालयाची 3री राष्ट्रीय परिषद आयोजित झालेली आहे. भुवनेश्वरमध्ये 18वा प्रवासी भारतीय दिवस सोहळा आयोजित केलेला आहे. प्रसिद्ध ओडिया कवयित्री प्रतिभा सप्तती यांना गंगाधर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर ओडिसा स्मार्ट 2024 बॅडमिंटन स्पर्धा कटकमध्ये सुरू झालेली आहे. आणि AIVI टाटा स्टीलने ओडिसातील कलिंगनगर येथे देशातील सर्वात मोठे ब्लास्टर फर्नेस सुरू केलेला आहे. हे ओडिसाबद्दल एवढं माहिती असावं. चौथा प्रश्न काय सांगतो? 2027 मध्ये विकसित भारत प्रगतीचा मार्ग या विषयावर नीती आयोगाची परिषद अलीकडे कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? मुंबई आहे, बंगळुरू आहे, नवी दिल्ली आहे, यापैकी नाही. ही परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? ही परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. नुकताच झालेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तरुणदीप रायने पुरुषांच्या रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये कोणते पदक मिळवलेले आहे? सोने, कांस्य, पैसा यापैकी नाही. आता सोने, कांस्य, पैसा हे नाहीये. बघा, सुवर्ण पदक, कांस्य पदक आणि त्यानंतर आहे तुमचे रजत म्हणतात हिंदीमध्ये. आलं लक्षात? किंवा यापैकी नाहीये. आलं लक्षात? यांनी कोणतं पदक पटकवलेलं आहे? कांस्य पदक पटकवलेलं आहे. आलं लक्षात? काय पटकवलेलं आहे? कांस्य पदक पटकवलेलं आहे. ओके. हा, पण कुठे? बघा, नुकताच झालेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तरुणदीप रायने पुरुषांच्या रिकव्हरी तिरंगी स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकवलेलं आहे? तर कांस्य पदक पटकवलेलं आहे. आता हा तरनजीत सिंग, त्याचा फोटो काय घेतलेला नाही. ठीक आहे, चला असू द्या. बघा, प्रश्न 6 काय म्हणतो? अलीकडे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ किती वर्षांचा वाढवण्यात आलेला आहे? सफाई कर्मचारी, राष्ट्रीय सफाई कर्मचारी यांचा कार्यकाल किती वर्ष वाढवण्यात आले? 4 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा यापैकी नाही. तर किती वर्ष वाढवलेला आहे कार्यकाल? 3 वर्ष वाढवलेला आहे. पुढे जाऊया. पुढचा बघा, अलीकडे परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या देशाच्या कार्यवाहक उच्च संयुक्तांना बोलवलेले आहे? उच्चयुक्तांना बोलवलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या देशाच्या कार्यवाहक उच्चयुक्तांना बोलवलेलं आहे? बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यापैकी नाही. तर कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने बोलवलेलं आहे? तर बांगलादेश. आलं लक्षात? बांगलादेश. आता बांगलादेश म्हणलं तर बांगलादेश जगाच्या नकाशावर कसा दिसतो? बरोबर आहे. इथं आपला भारत आहे. भारतानंतर ह्या बाजूला बघा, इकडे नेपाळ, भूतान आणि इकडे काय आहे? खाली बांगलादेश आहे. हा जो तुम्हाला हिरवा दिसत आहे स्पेस, हा काय आहे? बांगलादेश आहे. आलं लक्षात? काय आहे? बांगलादेश आहे. आणि इकडे चायना आहे. मग राजधानी काय आहे? विचारलेला आहे ढाका. चलन काय आहे? बांगला टाका किंवा बांगला टाका म्हणलं तरी चालतंय. पंतप्रधान कोण आहेत? मोहम्मद युनूस हे कोण आहेत? त्यांचे पंतप्रधान आहेत सध्याच्या स्थितीला, बांगलादेशाचे पंतप्रधान. ओके. आता बांगलादेश म्हणलं तर बांगलादेशावर महत्वाचे पॉइंट काय काय आहे ते घेतले नाही का? बरं, हे एक आहे बघा. अजून महत्वाचं, परराष्ट्र मंत्रालयाने MEA बांगलादेश भारतातील कार्यवाहक उच्चायुक्त मोहम्मद नुरुल इस्लाम यांना बोलवून बांगलादेशी अधिकाऱ्यांकडून भारताबद्दल सतत होत असलेल्या नकारात्मक टीकाबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. पुढे बघा, महत्वाचं काय? वन लाईनर प्रश्नच टाकले नाही साहेबांनी. बरं, ठीक आहे, असू द्या. बघा, बांगलादेशावर आपली मागच्या वेळी पण चर्चा झालेली. यदा कदाचित परत बांगलादेश आला तर याच्यावर वन लाईनर प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो? नुकतेच राष्ट्रीय बौद्धिक संपदा मूट कोर्ट स्पर्धा 2025 चे उद्घाटन कोणी केलेलं आहे? अमित शहा, डॉक्टर S जयशंकर,
पियुष गोयल यापैकी नाही. तर कोण असणार आहे? पियुष गोयल यांनी काय केलेलं आहे? नुकतेच उद्घाटन केलेले बौद्धिक संपदा मूट कोर्ट स्पर्धा 2025 ची काय केलेली आहे? उद्घाटन केलेलं आहे. लक्षात. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय म्हणतो की राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण 75वा वर्धापन दिन, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाचा 75वा वर्धापन दिन अलीकडे कधी साजरा करण्यात आला? 8 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी यापैकी नाही. तर याचं जे उत्तर आहे ते काय आहे? 7 फेब्रुवारीला साजरा करण्यात आला होता. काय? राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाचा 75वा वर्धापन दिन कधी साजरा केला गेला? 7 फेब्रुवारीला केलेला आहे. पुढचं बघा. आता भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणीची मंत्रालयाने MOSPI 7 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे राष्ट्रीय नमो सर्वेक्षण NSS चा 75वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. पुराव्यावर आधारित धोरणा निर्मिती, डेटा चलित प्रशासन आणि विविध क्षेत्रातील भागधारकांना जोडणे ही उद्दिष्टे लक्षात घेऊन हा कार्यक्रम काय केलेला आहे? आयोजित केलेला आहे. हे पण महत्वाचं पॉइंट इथं लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा. पुढचा महत्वाचा काय आहे? 10 नंबरचा प्रश्न. अलीकडेच डिजिटल पेमेंट किती टक्के वाढून 18,000 कोटी रुपयांवर पोहोचलेलं आहे? 47%, 28%, त्यानंतर 44% यापैकी नाही. बघा, डिजिटल पेमेंट किती टक्के वाढून 18,000 कोटी रुपयावर पोहोचला आहे, म्हणजे तेवढी पर्सेंट त्यामध्ये वाढ झालेली आहे. तर किती पर्सेंट? 44% त्यामध्ये काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. पुढे बघा. 11 नंबरचा प्रश्न काय म्हणतो की आरोग्य सेवांसाठी जागतिक बँकेकडून अलीकडेच कोणत्या राज्याला 24 कोटी रुपयांचा कर्ज मिळाले आहे? म्हणजे 2,424 रुपये कोटीचा काय मिळालेला आहे? कर्ज मिळालेला आहे. महाराष्ट्र, केरळ, उत्तर प्रदेश. तर कोणते राज्य आहे? ते केरळ राज्य आहे. पर्याय क्रमांक 2. मग केरळ राज्य म्हणलं तर आपल्याला माहित आहे हे भारत आहे. बरोबर आहे, भारत आहे. आणि भारताच्या या कोपऱ्यामध्ये केरळ आहे आणि केरळ या प्रकारे पसरलेला आहे. मग केरळची राजधानी काय आहे? तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री कोण आहेत? पिनाराई विजय. आणि राज्यपाल कोण आहेत? राजेंद्र अर्लेकर. हे कोण आहे? तिथले राज्यपाल आहेत. मग केरळ म्हणल्यावर आपण त्याच्यावर वन लाईनर प्रश्न घेत असतो. बघा, इथे आलेले आहेत वन लाईनर प्रश्न. काय काय आहेत की केरळच्या मुख्यमंत्र्यांनी कवचम आपत्ती इशारा प्रणाली सुरू केली आहे. इथून नेक्स्ट पॉइंट आहे बघा. 29वा आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपट महोत्सव तिरुअनंतपुरम येथे सुरू झालेला आहे. नेक्स्ट पॉइंट. केरळ सरकारने नवीन किसान सेवा केंद्र आश्रय सुरू केलेला आहे. अलापुझा येथे 70वा नेहरू ट्रॉफी बोट रेसचे आयोजन 2024 चे आयोजन केलेले आहे. इथून बघा नेक्स्ट पॉइंट आहे. 2024च्या राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकात केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर केरळमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट प्रकरण निकाली काढण्यासाठी देशातील पहिलं डिजिटल कोर्ट सुरू केलेलं आहे. बघा, इथून परत दुसरा पॉइंट आहे. पेरियर व्याघ्र प्रकल्पात वीज निर्मितीसाठी प्रथमच वन टर्बाइन बसवण्यात आलेला आहे. काय? पवन टर्बाइन बसवण्यात आलेला आहे. प्रथमच पवन टर्बाइन बसवलेलं आहे. ओके, हे पॉइंट थोडं खाली झालं नाही, एवढं वन लाईनर लक्षात घ्या. पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे की कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडे राजीनामा दिलेला आहे? मणिपूर, आसाम, पंजाब. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मणिपूर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय दिलेला आहे? राजीनामा दिलेला आहे. आता मणिपूर बघा, मणिपूरचे मुख्यमंत्री कोण आहेत? एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. राज्यात 21 महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे बिरेन सिंग यांनी खूप दबाव आला होता. बघा, 21 महिन्यांपासून बरोबर 21 महिन्यांपासून त्या राज्यामध्ये काय सुरू होतं? हिंसाचार चालू होता. आणि ह्या हिंसाचाराचा दबाव आल्यामुळं त्या राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी काय केलेला आहे? राजीनामा दिलेला आहे. मग मणिपूर म्हणलं तर मणिपुराचा मॅप आलेला आहे. बघा, हा भारत आहे. भारताच्या या कोपऱ्यावर मणिपूर आहे आणि तो या प्रकारे पसरलेला आहे. मग मणिपूरची राजधानी काय आहे? इम्फाल. मुख्यमंत्री कोण आहेत? बिरेन सिंग.
जे आता राजीनामा दिलेले पण सध्या तरी आहेत. राज्यपाल कोण आहेत? अजय कुमार भल्ला हे कोण आहेत? तिथले राज्यपाल आहेत. मणिपूर म्हणलं तर वन लाईनर प्रश्न बघा, डी कृष्णम यांची मणिपूर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून काय झाली? नियुक्ती झालेली आहे. मणिपूरमध्ये निगोल चक्कीवा महोत्सव साजरा, बरोबर आहे. बघा इथून पुढचा पॉइंट आहे, मणिपूरचे आंध्रे गाव 2024 चे सर्वोत्तम पर्यटन गाव बनले. ठीक आहे, हे इथून नेक्स्ट पॉइंट. ईशान्य भारतातील मणिपूर बंडखोर मुक्त घोषित, बघा इथून पॉइंट हे संपलेला आहे. काय? ईशान्य भारतातील मणिपूर हे बंडखोर मुक्त घोषित झालेला आहे. इथून नेक्स्ट पॉइंट आहे, न्यूमोनियाशी लढण्यासाठी मणिपूर सरकारने SAANS मोहीम सुरू केली. ठीक आहे, इथून हा पॉइंट संपला. इथून पुढे गृह मंत्रालयाने 9 मेतेई अतिरिक्त संघटना बेकायदेशीर घोषित केलेली आहे. इथं हा पॉइंट संपलेला आहे. पुढे बघा, मणिपूरमध्ये मेरा हौनचोंगबा हा वार्षिक उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. आणि पुढचा, न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल मणिपूरचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बनलेले आहेत. मणिपूर बद्दल आपल्याला एवढं माहिती असावं. पंतप्रधान मोदी अलीकडे एका नवीन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन कोठे केलेले आहे? सिंगापूर, फ्रान्स, काय आहे? सिंगापूर, फ्रान्स, इंडोनेशिया यापैकी नवीन दूतावासाचे उद्घाटन केलेलं आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे? फ्रान्स पर्याय क्रमांक ब. आता फ्रान्स म्हणलं तर बघा, फ्रान्सचा तुम्हाला नकाशा दिसत आहे, आलं लक्षात? इथं फ्रान्स आहे. ओके, मग फ्रान्स आहे तर फ्रान्सची राजधानी काय आहे? पॅरिस आहे. चलन काय आहे? युरो आहे. राष्ट्रपती कोण आहे? इमॅन्युअल मॅक्रॉन हे कोण आहेत? फ्रान्सचे काय आहेत? प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती आहेत. मग फ्रान्स म्हणलं तर फ्रान्सवर आपल्याला वन लाईनर प्रश्न काय काय विचारले जाते? बघा, फ्रान्स हा 30व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं थीम कंट्री बनला आहे. त्यानंतर फ्रान्सचे थियरी ब्रेटन यांनी युरोपियन युनियन कमिशनर पदाचा राजीनामा दिलेला आहे. पुढे भारतीय नौदलाचे फ्रान्स सोबत वरून सराव आयोजित केलेला आहे. बघा, वरून सराव कोणाकोणात? फ्रान्स आणि भारत. त्यानंतर भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव वरून 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान भूमध्य समुद्रात आयोजित करण्यात आला. फ्रान्सच्या राष्ट्रपतींना ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित केलेलं आहे, बरोबर. XAM हे काय गरजेचं नाही, सन्मानित केलेलं आहे. त्यानंतर हॅन्डले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये फ्रान्स दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर भारत 83व्या क्रमांकावर आहे. आपल्याला विचारतील की हॅन्डले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये फ्रान्स दुसऱ्या क्रमांकावर आहे, भारत कितव्या क्रमांकावर आहे? भारत 83व्या क्रमांकावर आहे. पुढचं बघा, डिजिटल व्हिसा देणारा फ्रान्स हा पहिला EU देश बनलेला आहे. त्यानंतर फ्रान्समध्ये तमिळ कवी तिरुवल्लुवरम यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केलेले आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न, अलीकडे भारताने 2025च्या संयुक्त राष्ट्रांच्या अर्थसंकल्पात किती दशलक्ष डॉलरचे योगदान दिलेले आहे? 29.23, 35.71 आणि 37.64 यापैकी नाही. तर याचे उत्तर काय असणार आहे? 37.64. काय? भारताने 2025च्या संयुक्त राष्ट्राच्या अर्थसंकल्पात किती? 37.64 दशलक्ष डॉलरचे काय दिलेले आहे? योगदान दिलेलं आहे. पुढचा आणि शेवटचा 15 नंबरचा प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्याच्या धाडसी गिर्यारोहक निशा यादव यांनी आफ्रिका खंडातील माउंट किलिमांजारो हे शिखर काय केलेले आहे? शेअर केलेले आहे. गिर्यारोहक म्हणजे काय? ते शेअर केलेले आहे किंवा तिथं चढाई केलेली आहे. कोण? निशा यादव, ज्या इथं तुम्हाला दिसतात, निशा यादव यांनी आफ्रिका खंडातील माउंट किलिमांजारो या शिखराची काय केलेले? शेअर केलेले आहे, म्हणजे चढाई केलेली आहे. या निशा यादव ह्या कोणत्या राज्याच्या आहेत? हरियाणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश यापैकी नाही. तर त्या कोणत्या राज्याच्या आहेत? छत्तीसगड राज्याच्या आहेत. आता छत्तीसगड म्हणलं तर हा भारत आहे, भारताच्या इथं काय आहे? छत्तीसगड आहे, जो इथं तुम्हाला दिसत आहे आणि तो या प्रकारे पसरलेला आहे. मग राजधानी काय आहे? रायपूर. मुख्यमंत्री कोण आहेत? विष्णू देव स्वाई आणि राज्यपाल कोण आहेत? रमण डेका हे कोण आहेत? तिथले राज्यपाल आहेत. आलं लक्षात? आता काय आहे हे? छत्तीसगड आहे. मग छत्तीसगडवर आपल्याला वन लाईनर प्रश्न काय विचारू शकतात? बघा, छत्तीसगड हे वन पॅरिसतेला हरित GDPशी जोडणारे पहिले राज्य बनलेलं आहे. त्यानंतर रायपूरमध्ये 24व्या राष्ट्रीय वनवासी क्रीडा स्पर्धेचा समारोप झालेला आहे.
17व्या दिव्य कला मेळाव्याचे रायपूरमध्ये उद्घाटन झालेलं आहे. जगातील 10 सर्वात मोठ्या कोळसा खाणीमध्ये 2 भारतीय खाणी गेवरा आणि कुसमुंडा समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. रायपूरमध्ये एका तरुण गटाने मियावाकी पद्धतीने एक लघु जंगल तयार केलेले आहे. छत्तीसगडमध्ये बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी कायदा आणला जाईल. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून बसवराजू यस यांची काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. बघा, आपण रोजच्या रोज किती प्रश्न घेत असतो, 15 प्रश्न घेत असतो. त्यानंतर तुम्हाला एखादा प्रश्न मी विचारला देतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारलं जातं, तुम्ही तो प्रश्नाचं उत्तर देतात, मग पुढच्या दिवशी आपण त्याचं उत्तर सांगत असतो. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे की आरआरबीने, बरोबर आहे, आरआरबीने अलीकडे रेपो दर किती टक्क्यांनी कमी केलेला आहे? 0.25. आलं लक्षात? 0.10, 0.1. आता रेपो रेट काय आलं लक्षात? रिव्हर्स रेपो काय? सर्वांनी उत्तर टाकलेले आहेत या व्हिडिओच्या कमेंट मध्ये. आलं लक्षात? याचं जे उत्तर आहे ते काय आहे? 0.25. हे काय आहे त्याचं रेपो रेट किती टक्क्यांनी कमी केलेलं आहे? तर 0.25 टक्क्यांनी कमी केलेलं आहे. मग परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे वन लाईनर प्रश्न काय आहेत बघा, की भारत माता मृत्यू दर 83% कमी झालेला आहे. महत्वाचा आहे. महाराष्ट्रात होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथिक औषध लिहून देण्याची काय दिलेली? FBI ने परवानगी दिलेली आहे. भारतीय लष्कराने पूर्व कमांडरचे मुख्यालय असलेले फोर्ट विल्यमचे नाव विजय दुर्ग ठेवलेले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये चिनारच्या झाडांच्या जिओटॅगची प्रक्रिया सुरू झालेली आहे. उंचावर असलेल्या बांबूवर आधारित बंकर विकसित करण्यासाठी लष्कराने IIT गुवाहाटी सोबत काय केलेलं आहे? सामंजस्य करार केलेला आहे. पुढे बघा, हॅनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये 2025 मध्ये सिंगापूर अव्वल स्थानी आहे. आलं लक्षात? आणि भारत कितव्या स्थानी आहे सांगा बरं मला. त्यानंतर बघा, 67व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये चंद्रिका टंटनने सर्वोत्कृष्ट न्यू एम्बिएट किंवा चांट अल्बम श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार भेटलेला आहे. फिफाने पाकिस्तानात फुटबॉल फेडरेशन निलंबित केलेले आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेशाने नियंत्रित गांजा लागवडीसाठी एक पायलट अभ्यास मान्यता दिलेली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून ICC अंडर 90 महिला T20 विश्वचषक 2025 जिंकलेला आहे. अमेरिका क्युबातील ग्वांतानामो बे हे स्थलांतरितांसाठी एक बंदी केंद्र उभारणार आहेत. पुढे बघा, चीनने जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगद्याचे अनावरण केलेले आहे. झोमॅटोने त्यांचे नाव बदलून इंटरनल केलेले आहे. त्यानंतर आर प्रज्ञानन यांनी प्रतिष्ठित टाटा स्टील स्मार्ट मास्टर 2025 चे विजेतेपद जिंकलेले आहे. भारत जगातील 7व्या क्रमांकाचा कॉफी उत्पादक देश बनलेला आहे. केंद्र सरकारने बिझनेस डॉक्युमेंट मॅनेजमेंटसाठी एंटिटी लॉकर सुरू केलेला आहे. पंकज मिश्रा यांनी त्यांचे नवीन द वर्ल्ड आफ्टर गांजा प्रकाशित केलेलं आहे. कार्बन तटस्थ साध्य करण्यासाठी उत्तराखंड सरकारने आइसलँड सोबत करार केलेला आहे. अमेरिकेनंतर आता अर्जेंटिनाने WHO सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढे बघा, भारत मृत्यूदर 83% कमी झालेले बघितलेला आहे. महाराष्ट्रात होमिओपॅथिक डॉक्टरांनी ॲलोपॅथिक औषध लिहून देण्यासाठी FDA ने परवानगी दिली. हे परत आलं का बघा, हे पेज परत आलेलं आहे किंवा हो हे परत आलेलं आहे. ओके, ठीक आहे, असू द्या. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा, फिफाने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन निलंबित केलेले आहे. फिफाने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला निलंबित केलेले आहे. हिमाचल प्रदेशने नियंत्रित गांजा लागवडीसाठी एक पायलट मान्यता अभ्यास दिलेला आहे. हे बी डबल आलं, काय केलं की काय नाही. असो बघा, मेजर जनरल इयाल झमीर यांची इस्रायलच्या संरक्षण दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत दक्षिण आफ्रिकेला हरवून ICC अंडर 90 T20 विश्वचषक 2025 जिंकलेला आहे. हे बी परत आलेलं आहे. असू द्या. अमेरिका क्युबातील ग्वांतामो बे हे स्थलांतरितांसाठी एक बंदी केंद्र उभारणार आहे. बीनने जगातील सर्वात लांब एक्सप्रेस बोगद्याचे काय केलेले आहे? अनावरण केलेले आहे. पुढे बघा, झोमॅटोने त्याचे नाव बदलून इंटरनल केलेले आहे. ओके, असू द्या. आर प्रज्ञानन यांनी प्रतिष्ठित टाटा स्टील स्मार्ट मास्टर 2025 चे विजेतेपद जिंकलेले आहे. भारत जगातील 7व्या क्रमांकाचे कॉफी उत्पादक देश बनलेला आहे. केंद्र सरकारने बिझनेस डॉक्युमेंटसाठी
एंटिटी लॉकर सुरू केलेलं आहे. पंकजी मिश्रा यांनी त्यांचे नवीन पुस्तक द वर्ल्ड आफ्टर गाजा प्रकाशित केलेलं आहे. कार्बन तटस्थ साध्य करण्यासाठी उत्तराखंड सरकारने आइसलँड सोबत करार केलेला आहे. आणि अमेरिका नंतर आता अर्जेंटाने WHO सोडण्याचा काय घेतलेला आहे, निर्णय घेतलेला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचा आहे. तुमच्यासाठी प्रश्न काय आहे की कोणत्या देशाने अलीकडे डीपसीक AI वर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. सिंगापूर आहे, दक्षिण कोरिया आहे, इंडोनेशिया आहे. लक्षात काय, डीपसीक AI बघा इथं मी लिहून देतो तुम्हाला, हे झालेलं आहे बघा. DEEP आणि SEEK डीपसीक बरोबर आहे. डीपसीक AI बरोबर आहे. AI वर काय घातलेली आहे, बंदी घातलेली आहे. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. लक्षात, आपलं ऍप जर ज्यांनी डाउनलोड केलं नसेल तर प्ले स्टोअरला जा, विश्वास अकॅडमी ऍप तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. लक्षात, डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे. याच्या कोर्स आपला जो चालू घडामोडीचा महिन्याचा कोर्स असतो, ज्याची फीस किती असते, 99 रुपये, तो आपण आपल्या ऍपवर देत असतो. आलं लक्षात. बाकी याच्यावर काही अडचण असेल तर कमेंट मध्ये सांगा. विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत राहा. रोजच्या रोज तयारी करा. रोजच्या रोज व्हिडिओ एकदा दोनदा करा. याच्या नोट्स बनवायची गरज नाही. याचं ई बुक आपण लॉन्च करत असतो. चालेल, थांबूया. धन्यवाद.